नमस्कार. प्रतिष्ठेचे मानले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार याची घोषणा झाली आहे आणि यंदाच्या पुरस्काराचे हे 17वे वर्ष आहे. प्रत्येक अभिनेत्याला, डायरेक्टरला, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला हा पुरस्कार भेटावा आणि आता त्याचं आट्टम या मल्याळी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अनेक कलाकार आहेत आणि या कलाकारांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे. या चित्रपटाची जी स्टोरी आहे तीही तितकीच उत्कृष्ट आहे. एक नाटक पात्र करणारे सगळे त्यांच्या भोवती फिरणारा हा चित्रपट आहे आणि त्यामध्ये होणारे कलह हे सर्वोत्कृष्ट असल्याचं तिथे सांगण्यात आलेलं आहे. मल्याळी या चित्रपटाला अजून 2 पुरस्कार भेटलेले आहे, एक सर्वोत्कृष्ट पटकथेचा आणि एक सर्वोत्कृष्ट एडिटिंगचा. त्यानंतर आपण बघूया मराठी चित्रपट वाळवी हिला मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजेच वाळवी हा चित्रपट एक डार्क कॉमेडी आहे. याच्यामध्ये नवऱ्याचं दुसऱ्या बाईसंग अफेअर आणि त्यांनी मिळून रचलेला कट या सर्व गोष्टी परेश मोकाशी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने डायरेक्ट केलेल्या आहेत. साहिल बद्द यांच्या ममर्स ऑफ द जंगल याला बेस्ट डॉक्युमेंटरी असा पुरस्कार मिळालेला आहे आणि याला बेस्ट नेरेशनचाही पुरस्कार भेटलेला आहे. म्हणजेच त्यांची जी डॉक्युमेंटरी आहे ती सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी या वर्षीची ठरलेली आहे. त्यानंतर अरिजित सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये जे गाणे म्हटलेत, ज्या प्रकारचं गाण्यांचं एक वलय त्यांनी तयार केलंय, त्यामधूनच त्यांना हा पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे. सोबतच या गाण्याचे जे रचयिता आहेत, जे त्याचे कंपोजर आहेत प्रीतम, यांनाही सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार या वर्षीचा जाहीर करण्यात आलेला आहे. प्रीतम यांनी अनेक गाणे बनवलेले आहेत, पण ब्रह्मास्त्रमधले सर्वोत्कृष्ट गाणे ठरलेले आहेत. त्यानंतरच कांतारा चित्रपट ज्याने सर्व भारताला वेड लावलं, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही भेटला आहे. सर्वोत्कृष्ट फेमस आणि त्या चित्रपटाचे नायक आहे ऋषभ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार भेटलेला आहे, तो पण राष्ट्रीय. आता या चित्रपटामध्ये त्यांनी ज्या पद्धतीची ॲक्टिंग केली आहे आणि ऋषभ शेट्टी त्याचे डायरेक्टर होते, ज्या पद्धतीची कास्टिंग आहे आणि जो सांस्कृतिक विषय धरून आहे त्याला भारतभरामध्ये खूप एक लोकप्रियता मिळाली आणि चित्रपटाने 18 कोटीच्या बजेटमध्ये 400 कोटी कमवले. त्यामुळे या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट असंही घोषित करण्यात आलेलं आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांना वाव दिली आहे. म्हणजे त्यानंतर बक्सान तो खूप सारे चित्रपट जे की आपल्या इतिहासावर, आपल्या याच्यावर आलेले आहेत. त्यानंतर बेस्ट स्टंट कोरिओग्राफी KGF 2 याला भेटलेला आहे. KGF 2 चित्रपटाचं खूप एक हाईप होती आणि त्यानुसार त्याला अवॉर्डसुद्धा भेटलेले आहेत. अभिनेत्री नित्या मेनन हिला चिरुचित्रवलम या चित्रपटाकरिता आणि मानसी पारेख जी की एक सिरियल ॲक्टरसुद्धा होती, तिला कच्छ एक्सप्रेससाठी दोघींना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार भेटलेला आहे, राष्ट्रीय म्हणतोय मी. आणि त्यानंतर बघूया, या आहेत त्या मानसी पारेख ज्या की गुजराती चित्रपटामध्ये काम केलं आहे त्यांनी आणि त्यामुळे त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. सोबतच आता आपण बघूया मनोज बाजपेयी ज्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटामध्ये हिंदी चित्रपटाचा पुरस्कार भेटला. त्यांच्या चित्रपटाचं नाव आहे गुलमोहर. हा चित्रपट खूप भावनिक आहे, एक फॅमिली फ्रेंडली आहे आणि या चित्रपटामध्ये फॅमिलीचं एकत्रित राहणं किती इम्पॉर्टंट आहे या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहे. म्हणूनच याला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट भेटला आहे. मनोज बाजपेयी एक उत्कृष्ट प्रकारचे ॲक्टर आहे. ऊंचाई जो सूरज बडजात्या यांचा चित्रपट आहे, त्यांनी तो डायरेक्ट केला आहे आणि त्याला बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार भेटलेला आहे. सूरज बडजात्या यांनीच हम साथ है आणि अशा प्रकारचे फॅमिली पिक्चर बनवलेले आहेत आणि सोबत आता हा त्यांचा पिक्चर ज्याला की खूप चांगला डायरेक्टर म्हणून अवॉर्ड भेटलेला आहे. आता बघूया आपण की त्या चित्रपटाच्या नीना गुप्ता ॲक्ट्रेस आहे, त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस असा. नीना गुप्ता यांनी पंचायत वेब सिरीजमध्ये खूप उत्कृष्ट अभिनय केला आहे. त्यानंतर त्यांची फॅन फॉलोईंग वाढतच गेली आहे. त्या खूप पूर्वीपासून काम करता, पण त्यांना हा चित्रपटाचा पुरस्कार, तो नॅशनल पुरस्कार आहे, तो आता भेटलेला आहे. आणि ऊंचाई या चित्रपटाने खूप काही
चांगले चित्रपटांना पुरस्कार दिला आहे. तुम्हाला चॅनलला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा. बेस्ट साऊंड डिझाईन आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार पेनियन सिल्व्हन 1 याला भेटलेला आहे, जो की मणिरत्नम यांनी डायरेक्ट केला होता. आणि सोबतच तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.